एका रात्रीच्या शांततेत अचानक दोन गोळ्यांचे आवाज गुंजतात. धाडकन. आणि एकाच घरातील दोन मृतदेह रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळतात. एका बाजूला 60 वर्षाचे वडील आणि दुसऱ्या बाजूला अवघ्या 23 वर्षाची तरुण सून. हा भयंकर गुन्हा करणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्या वृद्ध बापाचा सख्खा मोठा मुलगा आणि त्या सुनेचा पती अविनाश होता. होय मित्रांनो, ज्या बापाने बोट धरून चालायला शिकवलं आणि ज्या पत्नीबरोबर जन्मभराच्या सोबतीच्या आणाभाका घेतल्या, त्या दोघांचा अविनाशने क्रूरपणे गेम ओव्हर केला होता. जेव्हा पोलीस अविनाशला अटक करायला आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ना कसली भीती होती ना डोळ्यात पश्चाताप. तो पोलिसांकडे बघून एवढंच म्हणाला, मी जे केलं त्याचा मला अजिबात पश्चाताप नाही, कारण त्यांनी एका पवित्र नात्याचा बाजार मांडला होता. पण असा कोणता नरक त्या घरात सुरू होता? एका बापाने आपल्या सुनेसोबत काय केलं ज्यामुळे एका सुशिक्षित मुलाला रक्ताचे नाते विसरून हातात बंदूक घ्यावी लागली? चला तर जाणून घेऊया आजच्या या थरारक आणि डोळे उघडवणाऱ्या सत्य घटनेमध्ये. मित्रांनो, ही घटना घडली आहे मध्य प्रदेशातील इंदूर शहरामध्ये. इंदूरमधील एका पॉश कॉलनीमध्ये राहणारे 60 वर्षीय रामराव हे एका नामांकित आणि श्रीमंत प्रॉपर्टी डीलर होते. रामराव यांनी आपल्या कष्टाने व्यवसायातून करोडोंची इस्टेट जमवली होती. शहरात त्यांचा मोठा 3 मजली बंगला होता, गाड्या होत्या, समाजात मोठा मान मरातबही होता. रामराव यांना 3 मुलं होती. त्यापैकी सर्वात मोठा मुलगा होता अविनाश. अविनाशने B.Pharmचे शिक्षण घेतले होते. तो स्वतःचे एक मोठे मेडिकल स्टोअर चालवायचा. अविनाश अत्यंत प्रामाणिक, शांत आणि कष्टाळू मुलगा होता. मेडिकलमधून येणारी सर्व कमाई तो विश्वासाने आपल्या वडिलांकडे म्हणजेच रामराव यांच्याकडे आणून द्यायचा, कारण रामराव हेच घराचे मुख्य पुरुष होते. संपूर्ण तिजोरी त्यांच्याच ताब्यात असायची. अविनाशचे वय झाल्यामुळे रामराव आणि त्यांच्या पत्नीने अविनाशसाठी मुलगी शोधायला सुरुवात केली. अनेक स्थळे बघितल्यानंतर शेजारच्या गावातील काजल नावाचे मुलीचे स्थळ समोर आले. काजल दिसायला अत्यंत सुंदर, सुशिक्षित, मनमिळावू वाटत होती. अविनाशने काजलला पाहिले आणि तो तिच्या प्रेमातच पडला. रामराव यांनाही काजल पसंत पडली. अखेर फेब्रुवारी 2025मध्ये अविनाश आणि काजलचा विवाह अत्यंत थाटामाटामध्ये पार पडला. काजल जेव्हा लग्न करून अविनाशच्या घरी आली तेव्हा सासरची श्रीमंती, तो आलिशान बंगला आणि सुखसुविधा पाहून तिचे डोळे फिरले. पण मित्रांनो, काजल वरून जितकी साधी दिसत होती, आतून तितकीच पैशांची आणि दागिन्यांची लोभी होती. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित सुरू होते. अविनाश तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा, पण तो सकाळी 9 ते रात्री 9 मेडिकल स्टोअरमध्ये व्यस्त असायचा. लग्नानंतर काही महिन्यातच काजलच्या लक्षात आले की या घरात अविनाश फक्त राबणारा बैल आहे. खरा मालक तर तिचा सासरा रामराव आहे. घरातील सर्व संपत्ती, सर्व मालमत्ता, रोकड आणि अधिकार रामराव यांच्याकडेच होते. एकदा काजलने अविनाशकडे सोन्याच्या हाराची मागणी केली तेव्हा अविनाश म्हणाला, काजल, मी कमावलेला सगळा पैसा वडिलांकडे देतो. तुला काहीही हवं असेल तर तू थेट वडिलांना सांग, ते लगेच आणून देतील. बस, हीच गोष्ट काजलच्या डोक्यात फिट बसली. तिने विचार केला, अविनाशच्या मागे लागून काही फायदा नाही. जर आपल्याला आपल्या चैनीच्या गोष्टी पूर्ण करायच्या असतील तर सासऱ्यालाच आपल्या जाळ्यात उडावे लागेल. काजलने आपला रंग बदलायला सुरुवात केली. ती सकाळी उठल्यापासून अविनाशपेक्षा जास्त आपल्या सासऱ्याची म्हणजेच रामराव याची काळजी घेऊ लागली. त्याच्या आवडीनिवडी जपू लागली. रामराव यांनाही वाटू लागलं, पत्नीपेक्षाही तरुण सून जास्त जवळची वाटू लागली. एक दिवस काजलने रामराव यांच्याकडे सोन्याच्या हाराचा हट्ट केला. रामराव यांनीही मागे पुढे न बघता तिला आपल्या कारमध्ये बसवलं आणि थेट ज्वेलर्सकडे घेऊन महागडा हार घेऊन दिला. रामराव यांची नियत आपली सून काजलवर बिघडली होती. हळूहळू रामराव आणि काजल यांच्यातील संवाद घरगुती न राहता अश्लील होऊ लागला. रामराव आपल्या पत्नीला नावे ठेवू लागले आणि काजलला म्हणू लागले, मला तुझ्यासारखी लाईफ पार्टनर पाहिजे होती ग. त्यावर काजलनेही ला सोडून उत्तर दिलं, गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळी बायकोच पाहिजे असं नाही, मी आहे ना तुमच्यासोबत. आणि मित्रांनो, एका पवित्र नात्याला काळीमा फासणारा खेळ त्या घरात सुरू झाला. अविनाश दिवसभर मेडिकलवर घाम गाळायचा आणि इकडे सासरा आणि सून घरात अनैतिक संबंध ठेवून होते. पण पाप कधीच लपून राहत नाही. अविनाशला काजलच्या वागण्यात बदल जाणवू लागला. ती आता अविनाशला वेळ देत नव्हती, शारीरिक संबंधांना नकार द्यायची. पण सासऱ्याच्या रूममध्ये तिचा वावर मात्र वाढला होता.
हाच संशय अविनाशच्या आईला म्हणजेच रामराव यांच्या पत्नीलाही आला. त्यांनी अविनाशला सावध केले. आईने सांगितल्यावर अविनाशने खात्री करायचे ठरवले. काजल सतत मोबाईलवर कोणाशी तरी चॅटिंग करायची आणि मेसेज डिलीट करायची. अविनाशने हुशारी केली. त्याने काजलचा फोन लॅपटॉपला कनेक्ट करून तिचे व्हॉट्सॲप ट्रॅक केले आणि जेव्हा त्याने लॅपटॉपवर त्याचे वडील आणि रामराव आणि पत्नी काजल यांच्यातील अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाहिले तेव्हा अविनाशच्या पायाखालची जमीनच सरकली. अविनाशने सुरुवातीला घरात वाद होऊ नये म्हणून काजलला समजावले, तुझे आणि वडिलांचे काय करू हे मला माहीत आहे, हे थांबव. पण काजलने उलट त्याच्यावरच आरडाओरडा केला. शेवटी संयमाचा बांध सुटला. अविनाशने आपली आई आणि भावंडांना सर्व सत्य सांगितले. कोणाचा विश्वास बसत नव्हता म्हणून अविनाशने एक प्लॅन आखला. एक दिवस अविनाशने जाहीर केले की संपूर्ण कुटुंब बाहेर एका लग्नासाठी जात आहे. रामराव आणि काजल खुश झाले कारण त्यांना घरात मोकळे रान मिळणार होते. संपूर्ण कुटुंब घराबाहेर पडले पण अर्ध्या तासातच दबक्या पावलाने परत आले. अविनाशने जेव्हा रामराव यांच्या बेडरूमचा दरवाजा जोरात ढकलला तेव्हा आतले दृश्य पाहून कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकला. रामराव आणि काजल अत्यंत आक्षेपार्ह अवस्थेमध्ये रंगेहात पकडले गेले. अविनाशने काजलला मारहाण करत तिच्या माहेरी नेऊन सोडले. घटस्फोटाची मागणी केली पण समाजात अब्रू जाईल म्हणून दोन्ही कुटुंबांनी मध्यस्थी केली. रामरावाने अविनाशसमोर हात जोडले, माझ्याकडून चूक झाली, मला एक संधी दे. इथून पुढे मी सुनेकडे बघणारही नाही. कुटुंबाच्या दबावामुळे अविनाशने काजलला पुन्हा घरात घेतले. पण मित्रांनो, जित्याची खोड मेल्याशिवाय जातच नाही. काही दिवसातच रामराव आणि काजलने चोरून पुन्हा चॅटिंग आणि अश्लील जाळे सुरू केले. मे 2026मध्ये काजलने एका बाळाला जन्म दिला. हॉस्पिटलमधून ती जेव्हा बाळाला घरी घेऊन आली तेव्हा घरात आनंदाचे वातावरण होते. पण अविनाश मात्र त्या बाळाकडे बघून आतून जळत होता कारण त्याला पूर्ण खात्री होती हे बाळ त्याचे नसून त्याच्या स्वतःच्या बापाचे आहे. अविनाशचा संताप अनावर झाला. त्याने पंचायत बोलवली, माहेरच्या लोकांना बोलवले. पण रामराव माता आता पूर्णपणे निर्लज्ज झाले होते. रामराव अविनाशला म्हणाले, ही इस्टेट माझी आहे, हे घर माझे आहे. काजल माझी बायको म्हणून या घरात राहील. तुला सहन होत नसेल तर तू मात्र हे घर निघून जा. बाप आणि पत्नीने मिळून अविनाशला जिवंतपणे मारले होते. रात्रीची झोप उडाली होती. डोक्यात फक्त सुडाचा अग्नी धगधगत होता आणि अखेर तो काळा दिवस उजाडला. 24 मे 2026. दुपारच्या वेळी काजल आपल्या बाळाला घेऊन रामराव यांच्या शेजारी बसून हसत खेळत होती. तो बापाचा चेहरा, हसरा चेहरा पाहून अविनाशच्या डोक्यातले वादळ शांत झाले. त्याने टोकाचा निर्णय घेतला. अविनाश शांतपणे आतमध्ये गेला. त्याने आपल्या खिशातून पिस्तूल काढली आणि थेट वडिलांच्या डोक्यावर धाडली. रामराव काही समजायच्या आत धाड धाड पहिली गोळी थेट रामराव यांच्या डोक्याच्या आरपार गेली. रामराव जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात सापडले. ते पाहून काजल किंचाळली, पळू लागली. अविनाशने पिस्तूल तिच्या छातीवर रोखले आणि म्हणाला, ज्या हृदयात पतीचे स्थान असायला हवे होते तिथे तू सासरा ठेवलास ना, आता भोग. आणि धाड दुसरी गोळी काजलच्या छातीत चिमटून आरपार गेली. काजलनेही तिथेच दम तोडला. एका क्षणात अविनाशने त्या अनैतिक संबंधांचा कायमचा अंत केला होता. गुन्हा केल्यानंतर तो पळाला नाही. त्याने स्वतः पोलिसांना फोन केला आणि माझ्या वडिलांना आणि पत्नीला मारले आहे, मला अटक करा. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले. कोर्टात केस सुरू झाली. अविनाशने न्यायाधीशांसमोर बाणेदारपणे सांगितले, मी जे केलं त्याचा मला गर्व आहे. कायद्याने मला कोणतीही शिक्षा दिली तरी मी भोगायला तयार आहे. मित्रांनो, या भयानक घटनेने संपूर्ण समाज हादरवून सोडला. अविनाशने कायदा हातात घेतला हे चूक होते, पण रामराव आणि काजल यांनी जे केले त्याला तुम्ही काय म्हणाल? अविनाशने घेतलेला हा निर्णय योग्य होता की अयोग्य? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. जागरूक राहा, सतर्क राहा. धन्यवाद. आपण भेटणार आहोत एखाद्या नवीन घटनेसह.